जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा बसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीभगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सहरस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. सप्तमस्कंद अवतरणिका. सप्तमस्कंद प्रथमाध्याय. नारद युधिष्ठिर संवाद उत्तम. जय विजय कथा प्रारंभ. द्वितीयोध्याय त्यापुढे. हिरण्याक्ष वध झाला. कश्यपूशी क्रोध चढला, तो समजावी स्वजनाला, द्रोह करी विष्णूचा. तृतीयोध्यायातून कश्यपू सफल तपसाधनी, प्रवर्तक दुराचरणी. कश्यपू चतुर्थोध्यायी. प्रल्हादपुत्र गुणी, त्यासी वधू इच्छी पितामनी, ती कथा पंचमातुनी. षष्ठातुनी नारदोपदेश. सप्तमी प्रल्हाद जन्मकाळी, नारद बोधकथा निवेदिली. अष्टमी नरसिंह देवता प्रगटली, कश्यपू वध देवस्तुती. नवमी प्रल्हाद नरसिंह स्तुती. दशमी अभिषेक प्रल्हादाप्रती, अमृतोपमती त्रिपुरदहन कथा. एकादशी मानवधर्म वर्णधर्म स्त्रीधर्म. द्वादशी आश्रमधर्म ब्रह्मचर्य वानप्रस्थ. त्रयोदशी यतिधर्म अवधूत प्रल्हाद चर्चा उत्तम. चतुर्दशी गृहस्थाश्रम. पंचदशी वर्णन मोक्षधर्माचे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. सप्तमस्कंदातील दुसरा अध्याय आपण पाहिला आणि त्यानंतर आता तिसऱ्या अध्यायाला आपण सुरुवात करीत आहोत. हिरण्यकश्यपूची तपश्चर्या आणि त्याला झालेली वरप्राप्ती. हिरण्यकश्यपूने भगवंताकडून म्हणजे ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त केला.
आता हा अध्याय पाहण्यापूर्वी 2-3 गोष्टीचं विवेचन करणं महत्त्वाचं आहे. कारण हिरण्यकश्यपूने जी तपश्चर्या केली ती कोणत्या प्रतीची होती, कोणत्या प्रकारची होती, त्यामधला उद्देश काय होता, हे आपल्याला भगवंताकडून समजून घ्यायचं. किंवा तो गीतेमधला अध्याय आहे आणि तो अध्याय म्हणजे श्रद्धात्रय विभाग योग नाम, म्हणजे गीतेमधला 17वा अध्याय. त्यामध्ये भगवंत आपल्याला सांगतात, त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेतितां शृणु. श्रद्धा जी आहे, एखादा अनुष्ठान आपण जेव्हा करतो, एखाद्या मंत्राचा आपण जप करतो, एखादी पूजा आपण करतो, त्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ती म्हणजे श्रद्धा, कोणत्या श्रद्धेने, आणि विश्वास. विश्वास अगोदर आहे, विश्वासाला दुसरा शब्द अविश्वास. पण भरपूर विश्वास आहे आणि श्रद्धा पण आहे. ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा जुळल्या तेव्हा त्यातून जे आपल्याकडून कर्म घडतं, त्या कर्माचा परिणाम काय आहे ते आपल्या श्रद्धेवर अवलंबून आहे. त्या श्रीमद भागवत महात्म्याच्यामध्ये जेव्हा त्या साधू पुरुषाने फळ दिलं आणि धुंदुलीला ते फळ देण्यासाठी आत्मदेवांना सांगितलं, त्या धुंदुलीने ते फळ आता ते भक्षण करावं आणि आपल्याला पुत्रप्राप्ती होईल असं त्या साधूचं म्हणणं होतं. पण तिची श्रद्धा तशी नव्हती आणि श्रद्धा नसल्यामुळे तिच्या बहिणीच्या सल्ल्यानुसार ते फळ न खाताच तिने ते त्या गाईला खाऊ घातलं. ही कथा आपण पाहिली. म्हणजे श्रद्धा नसताना केलेलं कर्म आणि श्रद्धा असताना केलेलं कर्म याच्यामधला फरक या ठिकाणी सांगितला. त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा, म्हणजे श्रद्धा 3 प्रकारची असते आणि ती स्वभावजा म्हणजे स्वभावाने जन्मजात ती श्रद्धा आपल्या ठिकाणी असते. आणि तिचं वर्गीकरण कसं केलं की सात्विकी राजसी चैव चेतितां शृणु तामसी चेतितां शृणु. सात्विकी आणि राजसी चैव तामसी चेतितां शृणु, 2 प्रकारच्या श्रद्धा अर्जुनाच्या मनामध्ये आहेत. एक म्हणजे सात्विक आणि दुसरी तामसी किंवा राजसी अशी श्रद्धा अर्जुनाच्या मनामध्ये 2च प्रकारच्या आहेत. पण आता या ठिकाणी ते सांगतात, भगवंताचं स्पष्टीकरण त्यामध्ये आहे. आणि विशेष म्हणजे मागे पण मी सांगितलं असेल त्याप्रमाणे ही जी गीतेवरचं सुंदर भाष्य असणारं हे साधक संजीवनी नावाचं पुस्तक जे आपल्या रामसुखदास महाराजांनी लिहिलेलं आहे, त्यामध्ये अनेक गोष्टींची उत्तरं त्याने दिलेली आहेत. या 3 गुणांमध्ये रज तम आणि सत्वगुण या श्रद्धा ज्या 3 आहेत त्यामधलं एक प्रमाण त्याने दिलेलं आहे की जसं 1 पट, 10 पट आणि 100 पट. तमोगुण, मग रजोगुण आणि मग सत्वगुण. मागे जसं आपण बोललो त्याप्रमाणे सातारा शब्द लक्षात ठेवा, म्हणजे मग लगेच लक्षात येईल. सातारामध्ये रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण असे समास दुसऱ्या दशकामध्ये 5, 6 आणि 7 असे 3 समास आहेत. त्यामध्ये तमोगुण 1 पट, त्याच्या 10 पट असेल तर रजोगुण आणि त्याच्या 100 पट असेल तर सत्वगुण. म्हणजे 10च्या प्रमाणामध्ये या गुणांचं महत्त्व आहे. म्हणजे आता 1 आणि 10 म्हणजे तमोगुण आणि रजोगुण याच्यातलं अंतर किती आहे? फक्त 1 आणि 10च्या मधलं अंतर असल्यासारखं आहे. पण सत्वगुण जो आहे त्याचं अंतर किती आहे? ते एकदम 100 आहे. म्हणजे सत्वगुण हा दोघांपासून खूप दूर आहे, रजोगुण आणि तमोगुणापासून. आणि मग पुढे भगवंत असं सांगतात की ह्या श्रद्धेच्या जे श्रद्धेने केलेलं यज्ञ असेल, तप असेल किंवा ज्ञानयज्ञ असेल, ज्ञान असेल, याचे पण असे 3 प्रकार होतात, सत्व, रज आणि तम. आता यामधलं हिरण्यकश्यपूचं जे तप आहे, हिरण्यकश्यपूची जी तपश्चर्या आहे ती कशा प्रकारची आहे हे समजण्यासाठी आपण आधी हे श्लोक घेत आहोत. आता राजसिक तप जे आहे त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे याच 17व्या अध्यायामध्ये, सत्कार मान पूजार्थम तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिहं प्रोक्तम राजसं चलम अध्रुवम. राजस तप कशासाठी करतो माणूस? की त्यामध्ये रजोगुण महत्त्वाचा आहे. हे तप केल्यामुळे लोकांच्या दृष्टीने म्हणजे लोक माझा सत्कार करतील, लोक मला मान देतील, 4 लोकांमध्ये माझी प्रतिष्ठा वाढेल,
पूज्यता माझ्या ठिकाणी येईल, कारण लोकांनी हे फक्त मी केलेलं तप पाहिलेलं आहे, त्यामुळे 4 ठिकाणी सत्कार होईल असं मनामध्ये घेऊन जे तप केलं ते राजसिक तप आहे. आणि ह्या लोकामध्ये हे जे तप आहे त्या लोकाचा परिणाम काय होईल, त्याचा मला फळ मिळेल, पण ते फळ मात्र अनिश्चित आहे आणि ते नाशवंत आहे, हे लक्षात आलं पाहिजे. कारण राजसिक तपामुळे, कारण मग रजोगुणे पुनरावृत्ती, म्हणजे पुन्हा पुन्हा तेच तप आपण करत राहतो. आणि इथे दिलेलं आहे दंभेन चैव यत् सत्कार मानपूजार्थम तपो दंभेन चैव यत् क्रियते तदिहं प्रोक्तम राजसं चलम अध्रुवम. दंभेन चैव यत् म्हणजे अंतःकरणापासून तपावर श्रद्धा नाही आणि भाव पण नाही, मनापासून नाही, पण ते आपण करतो त्याचं कारण काय, की ते लोकांना दाखविण्यासाठी आहे. 4 लोकांमध्ये मी विशेष असा दिसला पाहिजे म्हणून एक उच्च आसन आहे, आसनावर बसलेला आहे, गळ्यात माळा आहेत, देवाचे पूजन करतो आणि हिंसा पण करत नाही. हे सगळे तप जे आहेत ते राजसिक तप आहे. आणि आता यामध्ये अजून एक तिसरा श्लोक दिलेला आहे. मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थम वा तत्तामसम उदाहृतम. म्हणजे जे तप मूढतापूर्वक म्हणजे हट्टाने केलेलं असतं, त्यामध्ये स्वतः कष्ट सहन केलेले असतात आणि उद्देश काय असतो, की दुसऱ्यांना कष्ट देण्यासाठी. हे जे आहे ते तामसिक वृत्ती आहे, ते तामसिक तप आहे. एखादी शक्ती प्राप्त करण्यासाठी, आणि त्या शक्तीचा उपयोग मला कोणासाठी करायचा, तर दुसऱ्यांना नष्ट करण्यासाठी, दुसऱ्यांना भ्रष्ट करण्यासाठी. मी स्वतः कष्ट करण्यासाठी तयार आहे. शीत आणि उष्ण यासारख्या द्वंद्वसुद्धा सहन करण्यासाठी तयारी आहे माझी. असं तप कोणी केलं, तर विष्णू पुराणामध्ये शुक्राचार्यांनी असं तप केलेलं आहे, तो उल्लेख आहे. आणि हे विष्णू पुराण जे आहे, आपण फार भाग्यवान आहात, काही काही गोष्टी आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहायला मिळत आहेत. शुक्राचार्यांनी असं तप केलं होतं, स्वतःला उलटं लटकवून घेऊन. आपल्या ग्रंथराज दासबोधामुळे अशा तपाचा सुद्धा उल्लेख आहे, तामसिक तप जे आहे ते. त्यानंतर खाली 5 यज्ञकुंड तयार केले, त्यामध्ये धूर निर्माण झाला आणि तो धूर तो पण सहन करणं, हे सुद्धा त्या तपामध्ये आलं आहे. हे सगळं तामसिक तप आहे. आणि यामध्ये काय, की मला जे मिळवायचं, खरं म्हणजे तप, यज्ञ, दान हे सगळं करण्याचा मूळ उद्देश जो आहे, तो सत्वगुणाचा जो माणूस असेल, सत्वगुणाचा साधक असेल, तर भगवंताची प्राप्ती हा एकच उद्देश असला पाहिजे. पण या ठिकाणी भगवंताच्या प्राप्तीचा उद्देश नाही, पण उद्देश जो आहे तो आपला मोठेपणा मिरवण्यासाठी. आता हा जो हिरण्यकश्यपू आहे तो राजा आहे, तर राजाचं मुख्य कर्तव्य काय आहे ते सुद्धा लक्षात घ्या. दुष्टस्य दंडः सुजनस्य पूजा न्यायेन कोशस्य च संप्रवृद्धी आणि अपक्षपातोर्थीषु राष्ट्ररक्षा पंचैव यज्ञा कथिताम रूपाणाम. राजासाठी 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दुष्टांना दंड देणं हे राजाचं कर्तव्य आहे. सज्जनांची पूजा करणं हे सुद्धा राजाचं कर्तव्य आहे. आणि राजाचा जो राजकोश आहे, वित्तकोश आहे, त्याची वृद्धी करणं आणि त्याचा व्यय जो आहे तो सज्जनांसाठी, लोकांच्या भल्यासाठी करणं. जे लोक आपल्या सेवेमध्ये आहेत त्यांच्यावर पक्षपात न करणं हा राजाचा धर्म आहे. आणि आपली राष्ट्राची रक्षा, राष्ट्राचं संरक्षण करणं हे राजाचं तप आहे. आता ह्या सगळ्या 5ही गोष्टींना विरोध करून किंवा ह्या 5ही गोष्टी लक्षात न ठेवता या हिरण्यकश्यपूने जे तप केलेलं आहे ते अशा प्रकारचं आहे, की दुसऱ्यांना त्रास देणं, की या तपातून मला अशी प्राप्ती झाली पाहिजे. ते काय आहे ते आपण या अध्यायाच्या शेवटी आपण पाहणार आहोत. तर हिरण्यकश्यपूची तपश्चर्या ही अशा प्रकारची आहे. नारद जे आहेत, आता या ठिकाणी संवाद आहे, तर नारद आणि युधिष्ठिर. मागे मी जसं सांगितलं तसं शुकदेव, परीक्षिती, शौनकादी ऋषी आणि सूतजी, त्याच्यानंतर आपले सनकादी ऋषी, हे नारदांना पुन्हा भागवत सांगतात. आणि इथे हे सांगत असताना नारद आणि युधिष्ठिरांचा संवाद या ठिकाणी आलेला आहे. नारद म्हणतात, हिरण्यकश्यपू राजन अजेयम जगा अमरम आत्मानं प्रतिद्वंद्वम एकराजम व्यधिष्ठता.
युधिष्ठिरा, नारद सांगत आहेत, हिरण्यकश्यपूने असा विचार केला की मला आता अजिंक्यपद प्राप्त झालं पाहिजे, मी अजर झाला पाहिजे. अजर म्हणजे जरा मरण हे या द्वंद्वातून मी सुटलो पाहिजे आणि अजर नेहमी मी तसाच तरुण राहील, मी अमर राहील, मला मृत्यू येणार नाही आणि जगामध्ये एकमेव माझाच सम्राट म्हणून जगाने स्वीकार केला पाहिजे, माझंच एकछत्री राज्य असलं पाहिजे, मला कोण्याही प्रकारचा शत्रू नसला पाहिजे, असं हिरण्यकश्यपूच्या मनामध्ये आलं. आणि मनामध्ये आल्यानंतर त्याप्रमाणे त्याने आता वाटचाल सुरू केली. मंदराचलाच्या एका दरीमध्ये जाऊन तीव्र तपश्चर्येला त्याने सुरुवात केली. सतेपे मंदरद्रोण्याम तप परम दारुणम. दारुण असं अगदी कठीण असं तप करायला त्याने सुरुवात केली. ऊर्ध्वबाहुर नभोदृष्टीही. आता तप कशा प्रकारचं आहे पहा, म्हणजे स्वतःला कष्ट करून केलेलं तप हे आहे. 17व्या अध्यायात जे सांगितलं तशा प्रकारचं तप. एक तर हात उंचावून त्याने तप केलं, आकाशाकडे पाहत तप केलं आणि पायाच्या एका अंगठ्यावर तो जमिनीवर उभा आहे. म्हणजे सगळीकडनं देहाला कष्ट देणारं तप त्याने केलं आहे, जे तामसिक तप आहे. 17व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे हा तप करायला लागला. आता त्याचा परिणाम की आता हा जर तपाला लागलेला आहे, मग आता देवता असं म्हणतात की आता हा जर या तपामध्ये उग्र असं तप करत असेल तर आता आपण आपापल्या पदावर जावं आणि सगळे देव आपापल्या पदावर रूढ झाले. देवा हा स्थानाने भेजले. पुष्कळ दिवस अशी तपश्चर्या झाली. आता त्याच्या तपश्चर्येचा परिणाम असा झाला की तो त्याच्या डोक्यातून मस्तकातून असा धूर बाहेर पडू लागला. म्हणजे आता तो म्हणजे तप्त झाला त्या तपामुळे. अग्नीच्या ज्वाळा जशा आहेत त्याच्या अशा होत्या की नद्या समुद्रसुद्धा उकळू लागले. म्हणजे इतकं घोर तपश्चर्या त्याने केली. आणि मग अशाचा परिणाम काय की तो आता ब्रह्मदेवांना प्रार्थना करू लागला. म्हणजे हे सगळं करून त्याने काय मिळवलं तर ब्रह्मदेवांना प्रार्थना केली. आणि हे जगतपती देवादिदेवा प्रार्थना करू लागला की हिरण्यकश्यपूच्या तपाच्या ज्वाळांनी आता देवांना आता काळजी वाटायला लागली आणि देव आता ब्रह्मदेवांच्याकडे गेले आणि ब्रह्मदेवांना म्हणू लागले की याच्या तपश्चर्येमुळे आम्ही आता अग्नीमध्ये होरपळून जात आहोत आणि त्या आम्हाला अजून त्रास होऊन आमचं सगळं तप जे आमचं दैवत्व आहे ते नष्ट होण्याच्या पूर्वी आपण याला हिरण्यकश्यपूला शांत करा, अशी प्रार्थना करण्यासाठी सगळेजण ब्रह्मदेवांच्याकडे गेलेले आहेत. आणि ते सांगत आहेत की हा हिरण्यकश्यपू जो आहे त्याच्या मनातला हेतू त्याने आम्हाला सांगितलेला आहे. तो घोर तपश्चर्या करत आहे आणि त्याचं म्हणणं असं की उग्र तपश्चर्या कशासाठी की माझ्याकडे वेळ अमर्यादा आहे आणि आत्मा नित्य आहे आणि म्हणून या जन्मात का जर प्राप्त झालं तर ठीक आहे, नाही तर पुढच्या जन्मामध्ये, पण हेच याचं फळ मला प्राप्त होणारच आहे. अशा दृष्टीने हा हिरण्यकश्यपू तप करत आहे. आणि ती तपश्चर्याची जी शक्ती आहे ती मिळवून मी काय करणार आहे त्याच्या मनामध्ये असं आहे की ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली, त्यापेक्षाही वेगळी मी सृष्टी निर्माण करेल. ब्रह्मदेव तरी काय करत आहेत म्हणे, हे सगळे तिन्ही देव जे आहेत ते कल्पांताला या तिन्ही देवांचा सुद्धा नाश आहे, पण मी मात्र कल्पांताच्या शेवटीसुद्धा मी राहील, अशा प्रकारचं तप मला करायचं आहे. तवासनम द्विजगवाम पारमेष्ठम जगतपते भवाय श्रेयसे भूत्ये क्षेमाय विजयाच. सर्वसाधारणपणे की एक परमेष्ठी पद ब्राह्मण आणि गायींची वृद्धी करणं यासाठी माणूस तप करतो. काय तर गायींचं रक्षण, ब्राह्मणांचं रक्षण करावं, सगळ्यांचं कल्याण व्हावं, क्षेम व्हावं, ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी, सगळीकडे खुशाली असावं, सुजलाम सुफलाम असावं आणि आपल्याला विजय प्राप्त व्हावा, यासाठी सगळे तप करतात. पण नारद सांगतात युधिष्ठिरांना की देवांनी जेव्हा भगवान ब्रह्मदेवांना असे निवेदन केले, हे सगळे देव याचं उग्र तपश्चर्या पाहून जेव्हा ब्रह्मदेवाकडे गेले तेव्हा भृगु, दक्ष, प्रजापती यांच्यासह ब्रह्मदेव जे आहे ते हिरण्यकश्यपू ज्या ठिकाणी तप करीत होते त्या आश्रमामध्ये ही सगळी मंडळी गेली. आता तिथे जाऊन शोध घेतात. न ददर्श प्रतिच्छन्नम वल्मिक तृण कीचकैही. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना लगेच काही हिरण्यकश्यपू त्या ठिकाणी दिसला नाही, पण त्यांना काय दिसलं की प्रचंड वारूळ असं निर्माण झालेलं आहे, सगळीकडे गवत आहे आणि बांबूच्या जाळ्या, म्हणजे एखाद्या अरण्यात जावं अशा प्रकारे ती परिस्थिती त्यांनी पाहिली.
आणि त्या गवताच्या त्या जाळांच्या आतमध्ये हे स्वतःला झाकून घेतलेले हिरण्यकश्यपू त्यांना दिसले. आता ब्रह्मदेव जे आहेत ते त्या ठिकाणी जाऊन त्यांना म्हणतात. ब्रह्मदेवांना हे सगळं पाहून आश्चर्य वाटलं आणि ते ब्रह्मदेव त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूला म्हणत आहेत, उत्तिष्ठ उत्तिष्ठ भद्रंते, की उठ वत्सा उठ, कारण तुझे कल्याण असो कश्यपनंदना, कारण कश्यपांचा पुत्र असणारा हा हिरण्यकश्यपू आहे. तुझी तपश्चर्या आता पूर्ण झालेली आहे आणि तुला वर देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. सगळी भगवंताची योजना असते आणि म्हणून तुला मी आता वर देण्यासाठी मी आलो असं ब्रह्मदेव सांगतात. आणि तो हे तप कसं केलं आहे की पाणी न पिता, आणि किती दिलं, को वै दिव्य समाहा शतम, म्हणजे देवांचे 100 वर्षापर्यंत. मनुष्याचं 100 वर्ष वेगळे, देवाचे 100 वर्ष वेगळे. हे पूर्ण गोष्ट काय मागे पण आपण बोललो या ठिकाणी. आणि मग ते काय म्हणतात की तू केलेले हे तप जे आहे ते इतरांनासुद्धा अशक्य असं तू तप केलं आहे आणि तू त्यामधून मला वश करून घेतलेलं आहे आणि त्यामुळे तुझ्यावर प्रसन्न मी झालेलो आहे. त्यामुळे तू जे म्हणशील तो वर मी तुला देण्यासाठी तयार आहे. ततस्थ आशिष सर्वाम ददाम्य सुरपुंगवहा. सुरपुंगवा, की जे देवांनाही शक्य नाही अशा प्रकारचं तू तप केलं आहे. मर्तस्य ते अमर्तस्य दर्शनम ना फलम मम, की माझं दर्शन तुला झालं, ब्रह्मदेवाचं दर्शन झालं, असं तप कोणीही आत्तापर्यंत केलेलं नाही असं ब्रह्मदेव सांगत आहेत. आता नारद जे आहेत ते युधिष्ठिरांना सांगतात की ब्रह्मदेवाने तप या हिरण्यकश्यपूने तप केलं तेव्हा त्यांच्या शरीरावर पूर्ण वारूळ तयार झालं होतं. आता अशाच प्रकारचं वारूळ आपण पाहतो की वाल्मिकी जे आहेत, वाल्या कोळी आपण म्हणतो त्या ठिकाणी, आणि मग वाल्मिकी ऋषी म्हणतो. वाल्या कोळी म्हणताना आपण अरे तुरे म्हणतो, पण वाल्मिकी ऋषी म्हटल्याबरोबर आपल्या मनामध्ये आदरभाव निर्माण झाला. कारण वल्मी हे जो आहे त्याला वारुळालाच वल्मी म्हणतात. मग त्यांनी पण तशी तपश्चर्या केली, पण त्यांचा उद्देश वेगळा होता. नारदाने त्यांना मंत्र दिला, त्याप्रमाणे ते राम 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 असं म्हणत आहेत आणि तो त्यांनी जप केला. उफराट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठा उठी, समर्थ आपल्याला सांगतात. पण या ठिकाणी याचं जे तप आहे ते वेगळंच आहे. कारण यांनी आता मग ब्रह्मदेवाने काय केलं, त्याला पाहून त्या वारुळावर आपल्या कमंडलूतील तीर्थ जे आहे त्याचं प्रोक्षण केलेलं आहे. जसा लाकडावर पाणी टाकल्यावर एकदम ती आग जरा वाढते आणि मग ती विझते, तसं या वारुळातून तो स्वतः हिरण्यकश्यपू असं दिव्य शरीर घेऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष उभा राहिलेला आहे. कारण ते दिव्य शरीर काय झालं, कारण ब्रह्मदेवाने आपलं तीर्थ त्यावर शिंपडलेलं होतं. उत्थित तप्त हेमाभो विभाव असुरै वैधसहा, की एखाद्या सोन्याप्रमाणे चमकदार असं ते नवयुवक होऊन त्या ठिकाणी हिरण्यकश्यपू उभा राहिला. आता पाहिलं त्यांनी समोर कोण आहे, तर हंसारूढ असलेले ब्रह्मदेव यांना त्याने पाहिलं आणि त्यांना साष्टांग नमस्कार केला. ननाम शिरसा भूमौ तद्दर्शन महोत्सव, त्यांच्या दर्शनाचा महोत्सव झाला आणि याला आनंद होऊन त्याने हात जोडले. उत्थाय प्रांजली प्रभु ईक्षमाणो दृशा विभुम हर्षाश्रू पुलकोद्भेदो गिरा गदगदया गृणात. आणि तो आता स्तुती करू लागला. हिरण्यकश्यपू आता स्तुती करतोय. त्यालासुद्धा खूप आनंद झाला की आपल्या या तपश्चर्येचं फळ म्हणून आपल्याला साक्षात ब्रह्मदेवाने दर्शन दिलेलं आहे. आता हिरण्यकश्यपू ब्रह्मदेवांना म्हणत आहे की कल्पाच्या शेवटपर्यंत कालनिर्मित घनदाट अंधकाराने झाकून गेलेलं असतानासुद्धा आपण स्वतःला माझ्यासमोर प्रगट केलं आहे, हे माझं फार मोठं भाग्य आहे. आपला अधिकार काय आहे की ही सगळी सृष्टीची निर्मिती जी आपण केलेली आहे, रक्षण आणि पुढे संहारसुद्धा आपल्याच या 3 रूपांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश रूपाने होत असतो. माणसाच्या ठिकाणी असणारं ज्ञान असेल, विज्ञान असेल, म्हणजे त्या ज्ञानाची त्याला जे काय म्हणतो आपण टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये एखादी गोष्ट जी आहे तो अनुभव म्हणजे ते विज्ञान आहे. हे सुद्धा होणं हे सुद्धा आपल्या कृपेनेच होतं. माणसाच्या ठिकाणी चित्त आहे, चेतना आहे, मन आहे, इंद्रिय आहे, या सगळ्यांचा अधिष्ठाता जो आहे तो आपणच आहात. अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी स्तुती केलेली आहे.
आणि अनेक प्रकारचे यज्ञ जे आहेत ते यज्ञ, त्या यज्ञाचा विस्तार, ते यज्ञस्वरूपच आपण आहात असं ब्रह्मदेवानं ते सांगतात. आमच्या समर्थ पंचायतनामधले रंगनाथ महाराज निगडीकर जे होते, त्या रंगनाथ महाराजांची पोथी लिहिणारे सेलुकर महाराज, श्रीकृष्ण सेलुकर, त्यांना त्या सेलुकर महाराजांचा मठ आजही गंगाखेड या गावी आहे. ज्या शिष्याने, रंगनाथ महाराजांच्या शिष्याने ही पोथी लिहिली, त्यांच्याच घराण्यातले सेलुकर महाराज यांचा मठ गंगाखेड या ठिकाणी आहे. परळीच्या जवळ असणारं गंगाखेड, त्या ठिकाणी अनेक प्रकारचे यज्ञ आजही होतात. आणि म्हणून त्या सेलुकर महाराजांना सोमयाजी श्रीकृष्ण महाराज असं म्हणतात. सोमयाजी म्हणजे सोमयाग, अनेक प्रकारचे यज्ञ त्यांनी केले. तसंच या ठिकाणी अग्निष्टोम नावाचा 7 प्रकारचे यज्ञ जे आहेत त्याचा विस्तारसुद्धा ब्रह्मदेवानं म्हणतात की तुमच्यापासूनच त्याचा विस्तार झालेला आहे. आणि असं असल्यामुळे अनादी अनंत अपार आणि सर्वज्ञ आणि अंतर्यामी, सर्वांच्या अंतर्यामी आपण असता, असं त्या ब्रह्मदेवांचा अधिकार जो आहे तो त्यांनी या ठिकाणी ब्रह्मदेवांच्या पुढे निवेदन केलेलं आहे. आता आपण कसे आहात ब्रह्मदेवाला म्हणतात की क्षण, लव इत्यादी विभागांच्या द्वारे आपण लोकांचं आयुष्य क्षीण करत आहात, क्षीण करत असता. आणि हे आपण सहजपणे करता. म्हणजे की जसं आपण म्हणतो, मरे एक त्याचा दुधा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. म्हणजे प्रत्येक क्षणाने माणूस जन्मल्यापासून मृत्यूकडे जात असतो. आणि याचा एक फार मोठं कोष्टक जे आहे ते कोष्टकसुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामध्ये परमाणू, अणू, त्रसरेणू, त्रुटी, वेद, लव, निमिष असं करत करत वर्ष, संवत्सर असं पूर्ण ते कोष्टक जे आहे याची निर्मिती आपणच केलेली आहे. आणि मुळामध्ये आपण निर्विकार असे आहात. आणि सगळ्यांच्या अंतरात्म्याच्या ठिकाणी आपणच स्थित आहात. आणि म्हणून तुमचं कार्य जे आहे ते कार्य हे मी जाणून आहे की आपण अव्यक्त असतानासुद्धा या ब्रह्मांड, हे जे सगळं ब्रह्मांड मला दिसत आहे, व्यक्तम विभो स्थूलम इदम शरीरम, ब्रह्मदेवाला ते सांगतात. हिरण्यकश्यपू सांगत आहे. म्हणजे किती चांगल्या प्रकारची स्तुती या ठिकाणी केली आहे. आपण हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष यांना राक्षस योनीत, असुर योनीमधले आपण समजतो. पण त्यांनीसुद्धा कालच आपण पाहिलं की म्हणजे परवा म्हणजे 2 दिवसापूर्वी आपण पाहिलं की त्यांनी आपला जो बंधू आहे हिरण्याक्ष याचा वध या विष्णूने केला. म्हणून त्या विष्णूला मारण्यासाठी म्हणून मला तप करायचं आहे, हे जरी त्यांचा उद्देश असला तरी पण ते त्या हिरण्याक्षाची पत्नी ऋषाभानू आणि त्या हिरण्याक्षाचे 9 पुत्र यांनासुद्धा किती चांगल्या प्रकारे त्यांनी उपदेश केलेला आहे हे आपण आधीच्या अध्यायात पाहिलं, 2ऱ्या अध्यायामध्ये. म्हणजे एवढी बुद्धिमत्ता त्याच्या ठिकाणी आहे, पण तरी त्यांचा उद्देश जो आहे तो चांगला नसल्यामुळे त्याचा परिणाम हा सुद्धा भगवंताच्या प्राप्तीसाठी होत नाही. किंबहुना भगवंतांना यांच्या ठिकाणी असणारा अहंकार, त्या तपामुळे प्राप्त झालेला अधिकार याचा नाश करण्यासाठी भगवंतांना त्या ठिकाणी आपला अवतार ग्रहण करावा लागलेला आहे. मग म्हणतात व्यक्तम विभो स्थूलम इदम शरीरम येणे इंद्रिय प्राण मनो गुणास्तवम. कारण हे शरीर, स्थूल शरीर जे आहे हे सुद्धा आपलंच आहे, आपल्यामुळेच, आपल्या कृपेनेच प्राप्त झालेलं आहे. आणि या शरीरामध्ये असणारं इंद्रिय, प्राण आणि मन, आणि त्याद्वारे आम्ही जो विषयांचा भोग घेतो सर्वसाधारण जीव, तो सुद्धा आपल्याच कृपेने होत असतो. म्हणून आपल्या अनंत आणि अव्यक्त अशा स्वरूपाला मी नमस्कार करतो. तस्मै भगवते नमः. अनंताव्यक्तरूपेण येनेदम अखिलम ततम चिच्छक्तियुक्ताय तस्मै भगवते नमः. आणि आता एवढं त्यांची स्तुती केली या हिरण्यकश्यपूने. आणि आता ते त्यांच्याकडे आता वर मागतात. कारण भगवंत प्रसन्न झाले, ब्रह्मदेव प्रसन्न झाले याची अशी घोर तपश्चर्या पाहून. आणि मग आता ते वर मागतात. तो वर म्हणजे आता आपल्या सगळ्यांना माहिती असलेलाच वर आहे. यदि दास्यसी अभिमतान वरान्मे वरदोत्तमः. यदि दास्यसी म्हणजे तुमची इच्छा असेल की आता माझी भक्ती पाहून तुम्ही प्रसन्न झालात असं तुम्ही म्हणता. आणि वरान्मे वरदोत्तम, आता तुम्ही मला तो वर द्या. आणि वरदोत्तम, सगळ्या वरांमधला उत्तम असा वर तुम्ही मला द्यावा. भूतेभ्यस्त्वद विसृष्टभ्यो मृत्युर्मा भून मम प्रभो.
की तुम्ही मला असं वर द्या की इतर कोणत्याही प्राण्यापासून मला मृत्यू येऊ नये. नांतर बहिर दिवा नक्तम म्हणजे बहिर घराच्या बाहेर महालाच्या बाहेर मला मृत्यू येऊ नये आणि माझ्या महालातसुद्धा मृत्यू येऊ नये. नक्तमन्यस अस्मादपि चायुधैही की माझा वध जो आहे आयुधाने होऊ नये असा मला वर द्या. किंवा पशु देव मानव मोठमोठे नाग असो किंवा प्राणयुक्त असो किंवा प्राणरहित असो, ज्यांच्यामध्ये प्राण आहे चैतन्य आहे ते किंवा चैतन्य नाही ते अशांच्याकडून सुद्धा माझा वध होऊ नये, मला मृत्यू येऊ नये. आत नाही आणि बाहेर पण नाही. न भूमौ न अंबरे श्लोकच आहे 36वा श्लोक. न भूमौ नांबरे मृत्यूर न नरैर न मृगैरपि. भूमीवर नको, अंबर म्हणजे आकाशातसुद्धा नको आणि पुन्हा नरैर माणसाकडून माझा मृत्यू होऊ नये किंवा मृगैरपि मृग म्हणजे पशु पक्षी यांच्याकडूनसुद्धा मला मृत्यू येऊ नये. यशुभिर वा सुमद्भिर वा सुरासुर महोरगैही अप्रतिद्वंदतां युद्धे ऐकपत्यमच्या देहिनाम. मग जमिनीवर मृत्यू नको, आकाशात नको, शस्त्राने नको, माणसांच्या हातानं नको किंवा युद्धात माझ्याशी. म्हणजे आता याचा अर्थ काय की मी ज्याच्याशी लढाई करेल, ज्याच्याशी माझं युद्ध होईल तो त्याचा पराजयच व्हायला पाहिजे. माझा कुठल्याही क्षती मला पोचायला नको. त्यामुळे माझ्याशी सामना करणारा समोरचा कोणीही असो, मी मात्र अजय राहायला पाहिजे आणि मी सर्व प्राण्यांचा अधिपती राहायला पाहिजे. अशा प्रकारचा वर याने मागून घेतलेला आहे. आता हे असं वर मागणं म्हणजे आजच्या म्हणजे काय म्हणतात आजच्या संदर्भामध्ये सांगायचं तर संविधानामध्ये जे नाही ते मागणं. संविधानाप्रमाणे आपला हक्क जो आहे तो मागणं वेगळं, पण संविधानाच्या बाहेर जा पण आम्हाला हे द्या, असं जे आहे हे हिरण्यकश्यपूची वृत्ती आज आपल्याला सगळीकडे दिसून येते. मग इंद्रादी लोकपालांमध्ये ब्रह्मदेवाला तो सांगतात की इंद्रादी लोकपाल जे आहेत त्याच्यामध्ये आपला जो महिमा आहे तो श्रेष्ठच आहे. ब्रह्मदेवालाच सांगतात. म्हणजे समोरचा ब्रह्मदेव आहे. सगळ्या लोकपालांमध्ये सगळ्या देवतांमध्ये ब्रह्मदेव श्रेष्ठ आहेत. त्यानेच ह्या सृष्टीचं सृजन केलेलं आहे. भगवंताचं जे प्रमुख कर्तव्य आहे की सृष्टी निर्माण करणं, त्याचं पालन करणं आणि त्यांचा संहार करणं हे जे मुख्य देवता आहेत त्या देवतांचं रूप म्हणजे आपलं आहे आणि असाच अधिकार मलासुद्धा प्राप्त व्हावा. म्हणजे समोरचा माणूस आता कोण आहे याचा विचार न करता तुमच्याच बरोबरीने किंवा तुमच्यापेक्षा श्रेष्ठत्व मला प्राप्त व्हावं असा उद्देशाने त्याने तो वर मागितला. आणि ब्रह्मदेव म्हणतात आता तुला जे पाहिजे ते मी सगळं तुला देतो, कारण ते प्रसन्न झाले, देव प्रसन्न झाला. त्यामुळे काय मिळणार नाही त्याचं उदाहरण हे आहे. अनेक प्रकारे शुक्राचार्याने सुद्धा अशाच प्रकारचं तप केलं. त्यांनासुद्धा त्या संजीवनी विद्या जी आहे ती त्यांना प्राप्त झाली आणि उद्देश त्या संजीवनी विद्येचा दैवासुर संग्रामामध्ये जे असुर आहेत त्यांना पुन्हा जिवंत करण्याचं सामर्थ्य त्या शुक्राचार्याने प्राप्त झालं. पण बलीच्या आख्यानामध्ये आपण पुन्हा पाहणार आहोतच. तसंच या ठिकाणी यांनी जे मागितलं तपश्चर्या तर केली, सगळं इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे आणि मग आता याला दिलंच पाहिजे. मग सगळे कायदे पाहिले, सगळं पाहिलं, सेक्शन पाहिले आणि यांना सगळं आपण दिलं पाहिजे असं ब्रह्मदेवाने म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना असा वर दिला. मलाही ते प्राप्त व्हावे तर मी तुला हे सगळं वर देतो. अशा प्रकारे हा अध्याय जो आहे की या हिरण्यकश्यपूने केलेली तपश्चर्या किती उग्र प्रकारची होती आणि त्या तपश्चर्याचा कोणती का तपश्चर्या असेल त्याचा मूळ उद्देश हा सत्वगुणी माणूस असेल तर सत्वगुणे भगवत भक्ती की जसं सुरुवातीलाच आपण म्हणतो की पावती मानव निश्चय पावती मानव भक्तीचे नियोगे निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. संपूर्ण ग्रंथराज दासबोध त्याचा अभ्यास का करायचा, कारण नरदेहाचं सार्थक करायचं आणि आत्म्याची उन्नती आपल्या आत्म्याला परमात्म्यामध्ये विलीन करणं हीच माझी मूळ उद्देश असला पाहिजे. त्या व्यतिरिक्त जर उद्देश असेल तर त्या माझ्या उपासनेतून त्या माझ्या तपश्चर्येतून त्या माझ्या नामातून प्राप्त होणारं जे फळ आहे ते अविनाशी कधीच नसणार. ते विनाशीच असेल. ते काही काळ टिकेल आणि मग नंतर त्याचा आनंद जो आहे तो जाईल आणि मग पुन्हा दुःखच आपल्या पदरी येणार आहे. म्हणून सकाम
आणि निष्काम. या सकामसुद्धा या तमोगुण आणि रजोगुणामध्येच येतं सकाम उपासना. म्हणून निष्काम उपासना जी आहे तीच भगवंताची प्राप्ती करून देणारी आहे. हे सांगण्यासाठी हे सगळे श्रीमद भागवताचे अध्याय जे आहेत ते हेच आहेत. निष्काम भावाने भगवंताचं भजन केलं पाहिजे आणि याने हे सकाम उद्देश ठेवून आणि तो सुद्धा वाईट उद्देश ठेवून तामसिक वृत्तीने अशी तपश्चर्या केल्यामुळे या हिरण्यकश्यपूसाठी भगवंताला अवतार घ्यावा लागला. आणि जसं ज्या ज्या क्लॉजेस त्यांनी टाकले ते सगळे क्लॉज लक्षात ठेवून भगवंताने नरसिंहाचा अवतार ग्रहण केलेला आहे. तुला असं पाहिजे, घरात नको, दारात नको, मग उंबरठ्यामध्ये. मनुष्य नको, पशु नको, मग नरसिंह अवतार. जो नर आहे आणि सिंह आहे म्हणजे दोन्हीचं त्यामध्ये मिश्रण जे आहे. आता त्यालाही समजत नाही आपण जो वर मागितला तो सगळा वर आपल्याला प्राप्त झाला आहे आणि त्या वराप्रमाणे सगळं होत आहे. म्हणजे हा काहीच करू शकला नाही. याचं कारण एक, भगवंतानी त्यांना वचन दिलं होतं की 3 जन्म होईपर्यंत 3 जन्मातून तुम्हाला मुक्ती प्राप्त होईल आणि जय विजय या रूपामध्ये भगवंताच्या समोर द्वारपाळ म्हणून पुन्हा तुम्ही याल. हे जे वचन मुळामध्ये दिलेलं होतं सनकादी ऋषींनी दिलेल्या शापानिमित्त, त्याचं पूर्तता करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ते वचन तर आहे ते तर निभावलं पाहिजे. न मे भक्त प्रणश्यती, मी माझ्या भक्तांना कधीही असं अंतर देणार नाही आणि त्यांचा नेहमीच सांभाळ करेल. हे भगवंताचं ब्रीद जे आहे ते खरं करण्यासाठी भगवंताने केलेली ही लीलाच आहे. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या त्या भगवंताच्या कृपेने होत आहेत. देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजेचे स्वभावे कृपाळू देव. मग सुख असो दुःख असो जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये भगवंताने आपल्याला ठेवलेलं आहे. यापेक्षाही इतरांची परिस्थिती खूप वाईट आहे असं म्हणलं तर आपल्या आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान आहे. हेच आपल्याला या सगळ्या कथांमधून शिकायचं आहे. याप्रमाणे हा 3रा अध्याय जो आहे तो या ठिकाणी समाप्त होतो. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां सप्तमस्कंदे हिरण्यकश्यपूर वरयाचनं नाम, वर मागितले, वरयाचनं नाम 3य श्रीकृष्णार्पणमस्तु. 2 मिनिटात आपण आरती करूया. असं हा अध्याय जरा लहान होता, आपण पुढचा घेतला तर पुरा खूप वाटतो, म्हणून मग हा अध्याय आपण इथेच पूर्ण केलेला आहे. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अधिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता.
अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.